हॅलो अँड वेलकम बॅक ITI स्टुडंट्स. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या सब्जेक्टच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी धड्याच्या पार्ट 3मध्ये. याच्या आधी आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे पार्ट 1 आणि पार्ट 2चे व्हिडिओ तयार केले आहेत. त्यामध्ये थेरॉटिकल पार्ट जो आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा तो या ठिकाणी लिंकमध्ये देत आहे. पार्ट 1चा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पार्ट आहे तो इथं आहे. व त्याशिवाय आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी धड्याचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते आपण पार्ट 2मध्ये बघितले आहेत. त्याची व्हिडिओ लिंक जी आहे ती त्या ठिकाणी आहे. आता आपण पार्ट 3मध्ये 6 क्वेश्चन नंबर 6 पासून सुरुवात करत आहोत. मग क्वेश्चन नंबर 11 to 12 पर्यंत आपल्याकडे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करूया. ते बघूया कसे आहेत ते. अ लॉंग शाफ्ट इज कंपोज्ड ऑफ 2 सेक्शन A and B. एक लांब शाफ्ट आहे जो कंपोज्ड ऑफ सेक्शन ए आणि सेक्शन बी, म्हणजेच तो एकसारखा नाही आहे, तर तो ए आणि बी दोन भागामध्ये आहे. ईच ऑफ 3 मीटर. ए भागाची लांबी 3 मीटर आहे, बी भागाची लांबी 3 मीटर आहे, जे आपल्याला या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. ओके. वेट 36 किलोन्यूटन अँड 20 किलोन्यूटन. एका भागाचं वजन जे आहे ते आहे 36 किलोन्यूटन आहे व दुसऱ्या भागाचं वजन आहे हा 20 किलोन्यूटन आहे. फाइंड आउट द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द शाफ्ट. तर आपल्याला शाफ्टची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती आपल्याला माहिती करून घेण्याची आहे. तर डायग्राम बघा पहिला. या प्रकारे पेपरमध्ये फिगर दिलेली असणार आहे. ती फिगर पाहून देखील आपल्याला अंदाज लागू शकतो की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी शाफ्टची आहे ती कोणत्या बाजूला सरकलेली असेल. तर हा पहिला 3 मीटरचा जो पार्ट आहे, शाफ्ट आहे, याचं वजन आहे 36 किलोन्यूटन. ओके. दुसरा जो शाफ्ट आहे त्याचं वजन आहे 20 किलोन्यूटन. दोघांची लांबी कशी आहे? सेम आहे, एकसारखी लांबी आहे. तरी देखील दोघांची लांबी जरी सेम असेल तरी त्यांचा मध्य जो आहे, आकाराच्या अनुसार हा मध्य जो येतो तो इथे येणार आहे. पण काय होतं आहे, 3 मीटर लांबीमध्ये याचं वजन जास्त आहे 36 किलोन्यूटन व 3 मीटर लांबीमध्ये याचं वजन जे आहे बी पार्टचं ते आहे 20 किलोन्यूटन. मग याचा अर्थ काय होतं, संपूर्ण वस्तूचं एकत्रित वजन जे आहे ते किती असणार आहे? 36 अधिक 20 किलोन्यूटन, म्हणजेच किती? 56 किलोन्यूटन हे असणारे संपूर्ण वस्तूचं एकत्रित वजन. व एकत्रित वजनाचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी न मिळता जो ॲक्च्युअल मध्य आहे 3 मीटर आणि 3 मीटरचं सेंटर, या ठिकाणी आपल्याला ॲक्च्युअल सेंटर मिळणार नाही आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ती थोडीशी डाव्या बाजूला, म्हणजेच ज्या ठिकाणी वजन जास्त आहे त्या ठिकाणी शिफ्ट झालेली असेल. बरं, आता आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढताना लेफ्ट साईडपासून त्याचा प्रत्येक लेंथ घेत आहोत, लांबी घेणार आहोत. सोल्युशनकडे पाहूया आता. लेट G1 बी द CGA पॉईंट ऑफ अ सेक्शन ए. G1 जो आहे तो काय झाला? आपला सेक्शन एचा सेंटर पॉईंट झाला. लेट G1 बी द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट ऑफ सेक्शन ए. आता हा संपूर्ण जो फिगर आहे याचा हा G1 जो आहे तो झाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट. बरं, आता 3 मीटर जे टोटल लांबी आहे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती असणार आहे? 1.5 डावीकडून. हे आपल्याला आत्तापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स पाहिले पहिल्या पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये, त्यामध्ये आपल्याला कळतात की आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे तो डावीकडून 1.5 मीटर अंतरावरती असणार आहे. तसेच काय आहे? लेट G2 बी द कॉमन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द शाफ्ट अँड इट्स डिस्टन्स इज D फ्रॉम द लेफ्ट हँड एंड. तसेच डाव्या बाजूने आपण पाहायला गेलो, पहिल्या पार्टचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती मिळाला आपल्याला? G1, जो 3 मीटरच्या अर्धा आहे. तसाच पुढचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती असणार आहे? संपूर्ण हा जो बी पार्ट आहे, बी पार्टचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो या 3 मीटरच्या मध्येच असणार आहे या ठिकाणी. म्हणजेच किती? पहिले 3 मीटर लांबी प्लस इथून हे 1.5 मीटर, म्हणजेच किती? 4.5 मीटरवरती आपल्याला दुसऱ्या ऑब्जेक्टचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मिळणार आहे. ओके. आता आपल्याकडे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे दोन्ही अंतर आहे. पहिला आहे 1.5 मीटर, दुसरा आहे 4.5 मीटर. आपल्याला नवीन फिगर जे आहे किंवा नवीन जो तुमचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे संपूर्ण वस्तूची, ती असणार आहे D मीटर अंतरावरती. ओके. D मीटर अंतरावरती डावीकडून. ते आपल्याला माहीत नाही म्हणून आपण या ठिकाणी त्याचं अंतर D लिहिलेलं आहे. आता आपण मोमेंट घेऊया त्याच्या. नाव टेक मोमेंट्स अबाउट O. आता O पॉईंटच्या ठिकाणी आपण मोमेंट्स घेणार आहोत. अ मोमेंट ऑफ सेक्शन AO इज 36 किलोन्यूटन इंटू 1.5 मीटर. म्हणजेच काय आहे? आता या ठिकाणी लेफ्ट साईड जे आहे इथून अंतर किती आहे? 1.5 मीटर.
व पूर्ण ऑब्जेक्टचं वजन, ए ऑब्जेक्टचं वजन किती आहे 36 किलोन्यूटन. या ठिकाणी यांचा गुणाकार 36 किलोन्यूटन गुणिले 1.5 यांचा गुणाकार होतो आहे. ती झाली मोमेंट पहिल्या ऑब्जेक्टची. तसेच मोमेंट ऑफ सेक्शन बी, आता बी ऑब्जेक्टची मोमेंट किती असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे वजन जे आहे 20 किलोन्यूटन आणि टोटल 4.5 लेंथ. ॲडिंग बोथ वी गेट ॲज बिलो. आता दोघांचे मोमेंट आपण ॲडिशन करणार आहोत, म्हणजेच काय बेरीज येणार आहे 36 किलोन्यूटन गुणिले 1.5 अधिक 20 किलोन्यूटन गुणिले 4.5. पुढे काय पाहूया. दोघांचा आन्सर केलं तर आपल्याला मिळतं आहे टोटल मोमेंट किती आली 144 किलोन्यूटन मीटर. नेक्स्ट, दिस मोमेंट इज इक्वल टू मोमेंट ऑफ सेक्शन ए अँड सेक्शन बी अबाउट ओ, डिस्टन्स ऑफ ॲक्शन बिईंग डी मीटर. आता या ठिकाणी पूर्ण ऑब्जेक्टची जी मोमेंट आहे ती किती येणार आहे 144 किलोन्यूटन मीटर. म्हणून काय, दॅट इज 36 किलोन्यूटन प्लस 20 किलोन्यूटन. दोन्ही ऑब्जेक्टचं आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं वजन घेतलेलं आहे 36 किलोन्यूटन व 20 किलोन्यूटन गुणिले डी मीटर बरोबर किती आहे 56 इंटू डी, म्हणजे डी म्हणजे काय आहे, हे अंतर आहे, गुणिले किलोन्यूटन मीटर. या प्रकारे समीकरण मांडल्यानंतर दोघांच्या इक्वल करणार आहे आपण. आता हे समीकरण सॉल्व करताना आपल्याला डीची किंमत माहीत नाही आहे, डीची किंमत आपण काढून घेणार आहोत. तर टोटल ऑब्जेक्टची जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं मोमेंट आहे तो किती आला आहे 144 किलोन्यूटन मीटर. म्हणजेच काय, हे टोटल जे अंतर आहे 36 किलोन्यूटन अधिक 20 किलोन्यूटन गुणिले डी मीटर, याचं टोटल आन्सर आहे 144 किलोन्यूटन बरोबर 56 इंटू डी किलोन्यूटन मीटर. डीची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे. 56 जो या ठिकाणी मल्टिप्लायला आहे तो या ठिकाणी डिवाइडला जाईल. 144 किलोन्यूटन मीटर भागिले 56 किलोन्यूटन पर मीटर. किलोमीटर मीटरला किलोमीटर मीटर हे कॅन्सल होतात. हे युनिट जे आहे एकमेकाला कॅन्सल झाल्यानंतर 144 डिवाइड बाय 56 याचा जो आन्सर आहे तो येत आहे 2.57 मीटर. म्हणजेच काय, डीची किंमत आली आहे 2.57 मीटर. तर फिगर 6मध्ये या ठिकाणी लेफ्टपासून डीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे जी पॉईंटची ती असणार आहे 2.57 किलोमीटर 2.57 मीटर. नेक्स्ट 7वा प्रश्न, अ थिन लॅमिना इज शोन इन द फिगर, फाइंड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी एक प्लेन फिगर आहे ज्याच्यामध्ये फक्त लांबी आणि रुंदी दिलेली आहे किंवा लांबी आणि उंची या ठिकाणी दिलेली आहे. तर त्या फिगरसाठी आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी माहिती करून घ्यायची आहे. ए आणि बी दोन फिगर आहेत, किंवा आपण हे फिगर जे आहे ती नंतर दोन पार्ट्समध्ये त्या ठिकाणी डिवाइड केलेले आहे. ओके, 45 बेस सांगितला आहे, हाईट दिलेली आहे 40 + 50. ओके, वरता जो आहे तो तर नेमिंग दिलेला आहे ABCD. या ठिकाणी स्क्वेअर तयार केलेला आहे, त्याची 45/40 म्हणजे हा काय झाला रेक्टँगल झाला. 45 लांबी व उंची 40 आहे. तसेच ECD ह्या त्रिकोणासाठी बेस जो आहे तो आहे 45 व उंची आहे 50. तर आपल्याला संपूर्ण फिगरची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी माहिती करायची आहे. ॲज द अबव इज अ सिमेट्रिकल अबाउट y ॲक्सिस, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी लाईज ऑन द ॲक्सिस. आता सेंटर ऑफ पूर्ण जी फिगर जी आहे, वरील फिगर जे आहे पूर्ण फिगर जे आहे ते एका उभ्या ॲक्सिसला उजवीकडे व डावीकडे समांतर आहे. त्यामुळं तुमची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी असणार आहे ती या ॲक्सिसवरच असणार आहे. लेट AB इज द ॲक्सिस ऑफ रेफरन्स. आपण आता AB जो आहे तो ॲक्सिस ऑफ रेफरन्स घेऊया. लेट y इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड पॉईंट F, द पॉईंट ऑफ रेफरन्स ॲज शोन इन द फिगर. जेणेकरून आपण F पॉईंटला F ही जी लाईन आहे त्याला आपण पॉईंट ऑफ रेफरन्स म्हणलेला आहे. लेट A1 बरोबर इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल CDBA. एरिया ऑफ रेक्टँगल CDBA 40 गुणिले 45 किंवा 45 गुणिले 40. या रेक्टँगलचा एरिया किती आला आहे 1800 मिलीमीटर स्क्वेअर. H1 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ रेक्टँगल. ती किती असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे जे आहे ती नेहमी हाफ अंतरावरती असणार आहे. या रेक्टँगलसाठी ती आहे 40/2 म्हणजेच किती 20 मिलीमीटर. नेक्स्ट, लेट A2 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ECD. आता त्रिकोणाचा एरिया आपल्याला माहिती आहे की कसा काढतो आपण, 1/2 गुणिले बेस इंटू हाईट 1/2 इंटू बेस किती आहे आपण या ठिकाणी पाहिला आहे आपण
बेस आहे 45, व हाईट जी आहे ती आहे 50 मिलीमीटर, इज इक्वल टू 1125 स्क्वेअर मीटर. हा झाला त्रिकोणाचा एरिया. आयताचा एरिया आपण या ठिकाणी पाहिला आहे 1800 मिलीमीटर स्क्वेअर. त्रिकोणाचा एरिया काढला आपण. H2 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ ट्रायंगल पॉईंट एफ. आता पॉईंट एफ पासून आपण म्हणजेच या बेस पॉईंटपासून आपण आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती आपण याची काढणार आहोत त्रिकोणाची. तर ती किती असणार आहे, 1/3 ऑफ ट्रायंगल हाईट ए प्लस विड्थ ऑफ रेक्टँगल. म्हणजेच काय, 1/3 गुणिले हाईट ऑफ ट्रायंगल ती किती आहे 50, प्लस पूर्ण विड्थ ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलची पूर्ण रुंदी. आता या ठिकाणी त्रिकोणाचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कसा काढतो आपण आहे 1/3 गुणिले हाईट ऑफ रेक्टँगल म्हणजेच किती, सॉरी ट्रायंगल 50, अधिक पूर्ण हाईट जी आहे ती एफ लाईनपासून त्रिकोणाचा बेस जो आहे ती पूर्ण उंची जी आहे ती आहे 40. समीकरण मांडलं आहे आपण या ठिकाणी. सोडवलं समीकरण तर आपल्याला आन्सर मिळत आहे 170/3 मिलीमीटर. म्हणजेच काय, त्रिकोणाची जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ती एफ पॉईंटपासून 170/3 एवढ्या अंतरावरती या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट अप्लाइंग फॉर्म्युला. फॉर्म्युला आपण अप्लाय करत आहोत. आपल्याला नवीन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी संपूर्ण ऑब्जेक्ट जी आहे ती माहिती करून घ्यायची आहे. इज इक्वल टू y इज इक्वल टू a1h1 प्लस a2h2 डिवाइड बाय a1 प्लस a2. म्हणजेच काय, एरिया ऑफ रेक्टँगल त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिवाइड बाय एरिया 1 प्लस एरिया 2 म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ रेक्टँगल दोघांची बेरीज. हे समीकरण सोडवलं की आपल्याला आन्सर मिळत आहे 34.10 मिलीमीटर. या अंतरावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पूर्ण ऑब्जेक्टची असणार आहे. ती कुठं असणार आहे 34.10 एफ पॉईंटपासून 34.10 अंतरावरती त्रिकोण व रेक्टँगल या दोघांची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकाच ठिकाणी असणार आहे. 8वा प्रश्न, फाइंड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द लॅमिना शोन बिलो. आता या ठिकाणी आकृती दिलेली आहे. त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या खाली एक आयत आहे, आयताच्या खाली आणखी एक दुसरा आयत आहे जो आडवा आहे. आता या आकृतीमध्ये P आणि Q ही जी लाईन आहे ती काय आहे, सिमेट्रिक लाईन आहे. या लाईनच्या डावीकडे व उजवीकडे संपूर्ण आकृती जी आहे ती सेम आहे. या ठिकाणी सांगितलं आहे CG इज इन PQ. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे, आपण आता पाहिलं की आधीच्या समीकरणात 7व्या गणितामध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेला लाईन्सच्या उजवीकडे डावीकडे आकृती समान असेल त्यावेळी तुमची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या लाईनवरतीच असणार आहे. ते आपल्याला सांगितलं आहे या ठिकाणी CG इज इन PQ. या PQ लाईनवरतीच तुमचं काय आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. CG1, CG2 अँड CG3 सेंटर्स ऑफ द ग्रॅव्हिटी हे जे आहेत ते पूर्ण एका लाईनवरती आपल्याला मिळणार आहेत. एरिया ऑफ A1. आता A1 म्हणजे काय, तर फिगर नंबर 1 या ठिकाणी CG1 सांगितलं आहे. याचा एरिया किती आहे, लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय 60 गुणिले 20. तो एरिया किती आला 1200 मिलीमीटर स्क्वेअर. डिस्टन्स ऑफ CG1. आता या आकृतीसाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती असणार अंतरावर आहे, आपण Q पॉईंटपासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढत आहोत. या ठिकाणी 20/2 या अंतरावरती इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला मिळत आहे. त्यासाठी आपण हे डायगोनल्सचा वापर करत आहोत सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढण्यासाठी. डायगोनल्स ज्या ठिकाणी एकत्र होतात तो आपल्याला सेंटर पॉईंट आहे व हा सेंटर पॉईंट Q पॉईंटपासून किती अंतरावरती आहे, तर तो आहे बरोबर 20/2 या अंतरावरती म्हणजेच 10 मिलीमीटर अंतरावरती आहे. नेक्स्ट CG2 बघूया आपण. त्यासाठी फिगर नंबर 2 पाहूया. फिगर नंबर 2 जो आहे तो उभा रेक्टँगल आहे. या ठिकाणी पाहत आहोत आपण. या उभ्या रेक्टँगलसाठी आपण लांबी एरिया करणार आहोत 15, रुंदी आहे, उंची आहे 30. 30 गुणिले 15 याचा एरिया येतो 450 मिलीमीटर स्क्वेअर. आणि याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती असणार आहे, तर खालील Q पॉईंटपासून पूर्ण उंची जी आहे खालील ऑब्जेक्टची ती 20 उंची व या बेस पॉईंटपासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती अंतरावरती असणार आहे, 30चा हाफ किती आहे 15. या 15 पॉईंटवरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच की 20 + 15 म्हणजेच 35 मिलीमीटर अंतरावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला फिगर 2 ची सापडत आहे. नेक्स्ट आहे एरिया ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाचा एरिया कसा काढायचा, 1/2 गुणिले लांबी गुणिले उंची.
त्रिकोणासाठी एरिया मिळत आहे आपल्याला 800 मिलीमीटर स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण पाहत आहोत, या ठिकाणी दिलेला आहे ट्रायंगल जो आहे या ठिकाणी, हा ट्रायंगल जो आहे हा कसा आहे, आयसोस्केलस ट्रायंगल आहे. म्हणजेच काय, याची लांबी त्रिकोणाच्या दोन बाजू ज्या आहेत एकसारख्या समान आहेत. PTR इज आयसोस्केलस ट्रायंगल. ड्रॉ परपेंडिक्युलर लाईन PS ऑन TR फ्रॉम P. आता या ठिकाणी P पासून उभी आपण एक लाईन मारत आहोत. या लाईनचा आपण काटकोन त्रिकोणामध्ये रूपांतर करत आहोत. त्या त्रिकोणाचे दोन त्रिकोणाचे रूपांतर आपण काटकोन त्रिकोणामध्ये करत आहोत, जेणेकरून आपल्याला काय समजते, उभी लांबी x व हा जो हाफ आहे त्रिकोणाचा, हा दोन्ही लांबी सेम आहेत, जेणेकरून x² + x² = 40². म्हणजे या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोणासाठी पायथागोरस थेरमचा वापर करत आहोत. टोटल आपल्याला x ची किंमत या ठिकाणी मिळते आहे 28.88 मिलीमीटर, जेणेकरून आपल्याला समजते की ही उंची किती आहे, 28.28 मिलीमीटर उंची आहे. डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फ्रॉम TR. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं या ठिकाणापासून किती असणार आहे त्रिकोणाची, तर टोटल हाईट भागिले 3, त्रिकोणाची पूर्ण उंची भागिले 3 एवढ्या अंतरावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला त्रिकोणाची मिळते आहे. ती असणार किती, 9.43. पण संपूर्ण ऑब्जेक्टची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा क्यू पॉईंटपासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे मिळते आपल्याला, तर 20 + 30 + 9.43 मिलीमीटर. टोटल अंतर आहे आपलं 59.43 मिलीमीटर. हे झाले आपली त्रिकोणाचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट क्यू पासून. टोटल एरिया आता आपण घेऊया. टोटल एरिया 1200 + 450 = 800. 1200 एरिया रेक्टँगलचा, 450 एरिया या रेक्टँगलचा व वरचा एरिया आहे 800 इज इक्वल टू 2450 मिलीमीटर स्क्वेअर. हा झाला संपूर्ण आकृतीचा एरिया. डिस्टन्स फ्रॉम AB इज इक्वल टू y मिलीमीटर. बेस लाईन पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती अंतरावरती आहे, y अंतरावरती आहे. टेकिंग मोमेंट ॲट AB. आता AB पॉईंटच्या ठिकाणी आपण मोमेंट घेणार आहोत. टोटल एरिया 2450 मिलीमीटर स्क्वेअर गुणिले सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे y अंतरावरती इज इक्वल टू 1200 गुणिले 10 अधिक 450 गुणिले 35. या ठिकाणी करेक्शन करा, 15 येणार आहे या ठिकाणी, अधिक 800 गुणिले 9.43. यानंतर टोटल आन्सर जे असेल ते आपली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे पूर्ण ऑब्जेक्टचे y अंतरापर्यंत. नेक्स्ट 9वा प्रश्न. रेक्टँग्युलर शीट ऑफ कार्डबोर्ड ऑफ युनिफॉर्म थिकनेस measuring 20 cm by 15 cm is divided into 4 parts by drawing the diagonals. One of the triangle formed on a 15 cm side is removed. Find the position of center of gravity of the remainder. एक आयताकृती शीट आहे ज्याची लांबी रुंदी किती आहे, 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटरची लांबी रुंदी असलेला हा आयत आहे. त्याच्यामध्ये आपण डायगोनल्स ड्रॉ करून एक अशा प्रकारे त्रिकोण तयार केले, 2 कर्ण जोडले, तर मग आपल्याला अशा प्रकारे 4 त्रिकोण मिळाले. या त्रिकोणापैकी आपण हा त्रिकोण जो आहे तो कापून काढला, तर उरलेल्या डायग्रामची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती असेल. पहिला फिगर पहा. फिगर आहे ABCD. हा जो आयत होता, आयताची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे की 3 हेमी 2 कर्ण ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी सेंटरला मध्य ठिकाणी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आयताची असते. पण या ठिकाणी हा जो पार्ट आहे मधला, हा पार्ट आपण कापून काढल्यानंतर आयताची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती उजवीकडे सरकलेली असणार आहे. तर आपण ते शोधून काढूया. पहिला काय सांगितलं आहे, ABCD रेक्टँगल हार्डबोर्ड किंवा आहे, त्याला 2 कर्ण काढले AC आणि BD. सेंटर पॉईंट काय होता, मीटिंग पॉईंट तो O होता. त्रिकोण AOD इज रिमूव्ड. आपण या ठिकाणी AOD पोर्शन जो आहे तो हा डिलीट केलेला आहे. हा पोर्शन डिलीट केल्यानंतर ट्रायंगल AOB इज इक्वल टू CG1. आता या ठिकाणी पाहताना काय दिसते आपल्याला, त्रिकोणाची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती आपण प्रत्येक त्रिकोणासाठी वेगळे वेगळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढत आहोत. CG1 त्रिकोणाचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या ठिकाणी आहे. त्रिकोण BOC साठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या ठिकाणी शिफ्ट झालेली आहे.
व त्रिकोण डी सी आणि ओ या ठिकाणी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या ठिकाणी असणार आहे. टेक सी जी इज ऑन पी क्यू. आता या ठिकाणी या पी क्यू लाईनवरती आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी घेणार आहोत संपूर्ण ऑब्जेक्टसाठी. एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ बी. ट्रायंगल ए ओ बीसाठी आपण एरिया काढणार आहोत. तो किती असणार आहे? 1/2 गुणिले त्रिकोणाचा बेस अधिक उंची हाईट. आता या ठिकाणी हाईट किती आहे त्रिकोणाची? किती आहे? 7.5 किंवा 7.5 सेंटीमीटर. का तर हा पूर्ण आयताची लांबी आहे 20 सेंटीमीटर व उंची आहे 15 सेंटीमीटर. जेव्हा या ठिकाणी मधून ॲक्सिस पास होतो आहे सिमेट्रीचा, त्यावेळी आपल्याला त्रिकोणाचं उंची मिळत आहे 7.5 सेंटीमीटर. तर नवीन एरिया किती आहे आपला त्रिकोणाचा? 75 सेंटीमीटर स्क्वेअर वर्ग. तसेच त्रिकोण बी ओ सी आणि त्रिकोण सी ओ डीसाठी आपण एरिया काढत आहोत. 1/2 गुणिले 15 गुणिले 10. 1/2 गुणिले 15 गुणिले 10 काय आहे? त्रिकोणाचा फॉर्म्युला जो आहे त्यानुसार 1/2 गुणिले 15 जी आहे ती पूर्ण रुंदी व हाईट किती आहे? 10. टोटल ए टू बी अंतर आहे 20. त्याचा हाफ किती असणार आहे इथपर्यंत? 10. नेक्स्ट अँगल ट्रायंगल सी ओ डी जो ए ओ बी प्रमाणेच आहे. दोघांचं उत्तर जे आहे ते सर्वांचं उत्तर सेम आलेलं आहे 225 सेंटीमीटर स्क्वेअर. टेकिंग मोमेंट ॲट साइड बी सी. आता आपण बी सी बाजूच्या म्हणजेच लेफ्ट साईडला आपण मोमेंट घेत आहोत त्रिकोणाचे. राईट साईडला घेणार आहोत त्रिकोणाचे मोमेंट. डिस्टन्स ऑफ सी जी 1 इज इक्वल टू 20/2 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. या त्रिकोणासाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती अंतरावरती असणार आहे? राईट पासून हे जे अंतर आहे असणार आहे 10 असणार आहे. त्रिकोण डी ओ सी साठी देखील सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती या ठिकाणी उजवीकडून 10 अंतरावरती असणार आहे. फक्त या त्रिकोणासाठी बी ओ सी साठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कशी काढणार आहोत आपण ते पाहूया. म्हणजेच डिस्टन्स ऑफ सी जी 2 इज इक्वल टू, आपण आतापर्यंत पाहिलं आहे की त्रिकोणाची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती त्याच्या उंची भागिले 3 एवढ्या अंतरावरती असते. जेणेकरून आपण त्रिकोणाची उंची जी आपल्यासाठी आता आहे ती आहे 10/3. ते अंतर आहे 3.33 सेंटीमीटर. म्हणजेच काय? उजवीकडून सी जी 2 जो आहे तो 3.33 सेंटीमीटर अंतरावरती असणार आहे. डिस्टन्स ऑफ सी जी इज इक्वल टू, आता संपूर्ण जो आहे आकृतीचा तो कसा आहे तो काढूया आपण. आपल्याला पूर्ण आकृतीचा एरिया मिळाला जो आहे 225 सेंटीमीटर स्क्वेअर. तो एरिया गुणिले इमॅजिनरी किंवा मानलेली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ते आहे एक्स बरोबर संपूर्ण आकृतीचा सी जी किती आहे किंवा प्रत्येक आकृतीचा 75 गुणिले 10 प्लस 35 गुणिले 75 गुणिले 3.33 अधिक 75 गुणिले 10 हा झाला प्रत्येक आकृतीचा सी जी. याचा गुणाकार करा. A1 गुणिले D1 म्हणजेच काय तर ते अंतर. अशा प्रकारे यांचा गुणाकार केल्यानंतर आन्सर मिळत आहे आपल्याला 1749.75. एक्सची किंमत आपल्याला माहिती नाही आहे. 225 जो या ठिकाणी मल्टिप्लायला आहे तो या ठिकाणी डिवाइडला येणार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे. आन्सर येत आहे 7.777 मिलीमीटर. आता हे जे आन्सर असणार आहे ते कसं असणार आहे? सेंटीमीटर किंवा जे आपले युनिट्स जे आहेत ते सगळे सर्व सेंटीमीटरमध्ये आहेत. त्यामुळं 7.777 हे आन्सर आहे ते सेंटीमीटरमध्ये असणार आहे. आपल्याला MCQ मध्ये विचारताना आन्सर हे सेंटीमीटरमध्ये जरी आला असेल तरी त्या ठिकाणी मिलीमीटरमध्ये विचारले जाऊ शकते. आता या ठिकाणी पहा आन्सर जे आहे राऊंडअप केलेले आहे जेणेकरून तिसरी संख्या जी आहे ती 5पेक्षा मोठी आहे. जर पुढची संख्या 5 किंवा 5पेक्षा मोठी असेल तर आधीची संख्या जी आहे ती 1ने आपण वाढवू शकतो व पुढची संख्या जी आहे आपण लिहिली नाही तरी चालेल. जसे की आपण या ठिकाणी पाहत आहोत की 7.7 या ठिकाणी 7 होते पण पुढची संख्या 7 असल्यामुळे या ठिकाणी आपण +1 करून ही संख्या 8 लिहू शकतो. नेक्स्ट 10वा प्रश्न. अ स्टील रॉड 100 × 20 × 20 सेंटीमीटर हॅज अ होल डायमीटर ऑफ
6 centimeter drilled in it. It is shown in the figure. Find the position of center of gravity of the strip. ओके, आता हा 100 सेंटीमीटर लांबीचा आणि त्याचा क्रॉस सेक्शन जो आहे तो 12 सेंटीमीटर बाय 12 सेंटीमीटर आहे. अशा प्रकारचा हा चौकोनी रॉड जो आहे स्टीलचा, त्याच्यामध्ये बरोबर सेंटरला 6 सेंटीमीटरचा ड्रिलिंग केलेला आहे, जे पूर्ण लांबीला ड्रिलिंग आहे. तर त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती आहे किंवा कोठे शिफ्ट झाली आहे ते आपल्याला काढायचं आहे. पहिला पाहूया व्हॉल्यूम ऑफ रॉड. पूर्ण रॉडचे व्हॉल्यूम किती आहे ते पाहूया आपण. व्हॉल्यूम काढायचा फॉर्म्युला काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. पण या ठिकाणी वस्तूची उंची आणि रुंदी जी आहे ती सेम दिलेली आहे, 12 बाय 12. लांबी आहे 100. 12 गुणिले 12 गुणिले 100 बरोबर 14,400 सेंटीमीटर स्क्वेअर ही मिळाली आपल्याला त्या वस्तूची लांबी. आता पाहूया, एरिया मिळाला. व्हॉल्यूम ऑफ सर्कल. आता जे सर्कल आपण काढलेलं आहे, होल मारलेला आहे, त्या होलाचं व्हॉल्यूम किती आहे? पाय आर स्क्वेअर इंटू एच. म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ सर्कलचा अर्थ काय होतो? तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, जो आपण त्या सर्क्युलर सिलेंडर चौकोनी रॉडमध्ये केलेला आहे, होल केलेला आहे तो. पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी डायमीटर सांगितलं आहे गणितामध्ये. गणित नीट पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? 6 सेंटीमीटर डायमीटरचा होल केलेला आहे. पण आपण या ठिकाणी फॉर्म्युला घेत आहोत तो रेडियसमध्ये घेत आहोत, म्हणून काय आहे? पाय आर स्क्वेअर. म्हणजेच रेडियस किती असणार आहे? 6च्या हाफ असणार आहे. 3 × 3 इंटू टोटल हाईट आहे 12 सेंटीमीटर. तर आपला आन्सर येत आहे व्हॉल्यूम ऑफ सर्कल 339.3 सेंटीमीटर स्क्वेअर. रिमेनिंग व्हॉल्यूम. आता टोटल व्हॉल्यूम जो होता स्क्वेअर बारचा, त्यामधून आपण सिलेंडरचा व्हॉल्यूम मायनस केला. म्हणजेच काय, जो आपण ड्रिल केलेला होता तो ड्रिल आपण त्याचं व्हॉल्यूम मायनस केल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल आता जे मटेरियल शिल्लक आहे त्या मटेरियलचं व्हॉल्यूम मिळत आहे, जे आहे 14,060.7 सेंटीमीटर क्यूब. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज ऑन PQ. तरी देखील काय होत आहे, जरी आपण या ठिकाणी सेंटर जो आहे तो किंवा जो होल काढलेला आहे चौकोनी बारमध्ये, तो सेंटरलाच असल्यामुळे तुमची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या PQ लाईनवरतीच राहणार आहे दोन्ही कंडिशनमध्ये. CG इन बिफोर ड्रिलिंग CG1, CG इन बिफोर ड्रिलिंग CG2, CG इन आफ्टर ड्रिलिंग इज इक्वल टू CG. कॅल्क्युलेटिंग द मोमेंट ऑन साइड AB. आता साइड AB ला आपण मोमेंट काढत आहोत. AB साइड या ठिकाणी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढताना फॉर्म्युला आहे 100/2. म्हणजेच काय, संपूर्ण लांबी भागिले 2. आयतासाठी लांबी भागिले 2 या अंतरावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. ते अंतर किती आहे? 50. CG2. आता CG2 कशी आहे? तर ती येते आहे 10 सेंटीमीटर. आपल्याला या ठिकाणी दाखवलं आहे की AB साईडपासून वस्तूवरती 10 सेंटीमीटरला सर्कल जो आपण ड्रॉ केलेला आहे किंवा कट सेक्शन केलेला आहे सर्कलचा, त्याचा सेंटर पॉईंट जो आहे तो A पॉईंटपासून AB लाईनपासून 10 सेंटीमीटर अंतरावरती आहे. म्हणून आपला या ठिकाणी CG जो आहे तो आहे 10. A1 किंवा एरिया ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ रिमेनिंग व्हॉल्यूम 14,060.7. हा झाला टोटल बॉडीचा नवीन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा व्हॉल्यूम गुणिले x नवीन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं अंतर अधिक 339.3 × 10 इज इक्वल टू 14,400 गुणिले 50 नवीन जुन्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं अंतर, टोटल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं अंतर. या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळत आहे 50.97 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ इन अ लॅमिना एरिया. या ठिकाणी 2 ट्रायंगल आहेत, एक उभा ट्रायंगल आहे, एक आडवा ट्रायंगल आहे. सेंटर आडव्या लाईनला वरती आणि खाली ट्रायंगल जो आहे तो समान आहे. फाइंड द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ एरिया शोन इन फिगर 11. आपल्याला या डायग्रामचा एरिया काढणार आहे आपण सर्व. व एरिया काढून आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी माहिती करायची आहे. 120 उंची, 50 रुंदी पहिल्या आयताची. दुसऱ्या आयताची लांबी दिलेली आहे 200 मिलीमीटर व उंची दिलेली आहे 75 मिलीमीटर.
taking moment of area about the line AB, we get the equation as below. Moment of area ABCD plus moment of area EFGH is equal to moment of area of complete figure. संपूर्ण फिगरचा मोमेंट ऑफ एरिया बरोबर एरिया 1 त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अंतर प्लस एरिया 2 त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी व अंतर. एरिया ऑफ ABCD रेक्टँगल 120 गुणिले 50, 120 उंची 50 रुंदी, एरिया झाला 6000 मिलीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ EFGH बरोबर 200 गुणिले 75 मिलीमीटर स्क्वेअर, 200 लांबी व उंची 75 मिलीमीटर स्क्वेअर. टोटल एरिया इज इक्वल टू दोघांची बेरीज 6000 अधिक 15000 मिलीमीटर स्क्वेअर. हा झाला 21000 मिलीमीटर स्क्वेअर झाला टोटल एरिया दोन रेक्टँगलचा. दोन एरिया व त्यांचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यांचा गुणाकार केला आहे आपण या ठिकाणी व बरोबर टोटल बॉडीचा एरिया आणि त्याचं नवीन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आपल्याला माहीत नाही त्याचा गुणाकार आपण करत आहोत या ठिकाणी. या ठिकाणी अधिकच्या ऐवजी गुणाकार चिन्ह पाहिजे, या ठिकाणी करेक्शन करा. आता आपण लेफ्ट साईडवरून पाहत आहोत. 6000 गुणिले 25 म्हणजेच काय, 6000 एरिया रेक्टँगल ABCDचा, तिथून 25 डावीकडून उजवीकडे 25 मिलीमीटर अंतरावरती CG1 म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 1 आहे, प्लस A2 म्हणजे काय 200 गुणिले 75 हा एरिया व त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती आहे या ठिकाणी सेंट्रलला आहे, म्हणजेच काय 50 अधिक 200चा हाफ म्हणजे तो किती असणार आहे 100. 100 प्लस 50 टोटल अंतर झालं 150. CG2 जो आहे तो डावीकडून 150 मिलीमीटर अंतरावरती आहे. या किमती आपण समीकरणामध्ये घातल्यानंतर समीकरण सॉल्व्ह केले की आपल्याला एक्सची किंमत कळते जी आहे 114.3 मिलीमीटर. नेक्स्ट, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट ऑफ composite body can be found out by using variation of principal moments. आता या ठिकाणी कॉपर आणि ब्रासची जी बॉडी आहे जी एकत्रित जोडलेली आहे, GC1 व GCB, कॉपरची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि ब्रासची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सांगितलेली आहे. तर याची टोटल दोन्ही वस्तूंची एकत्रित सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती अंतरावर येईल, जी अंतरावर येणार आहे ते आपण काढणार आहोत. लांबी रुंदी किती आहे 100/100 ह्या आकृतीचे डायमेन्शन दिलेले आहेत. मोमेंट ऑफ पार्ट A अबाउट O, मोमेंट ऑफ पार्ट B अबाउट O इज इक्वल टू मोमेंट ऑफ A प्लस B अबाउट O. म्हणजे आपण एक लेफ्ट साईड किंवा बॉटम साईड घेणार आहोत या ठिकाणी. द कॉपर क्यूब ऑफ 100 मिलीमीटर साइड इज अटॅच्ड टू ब्रास क्यूब ऑफ 100 मिलीमीटर साइड as sketched in figure. Calculate the position of center of gravity of composite object. Take a densities of copper and brass 8.9 gram per centimeter cube and 8.5 grams per centimeter cube. आता या ठिकाणी सांगितलं आहे की कॉपर आणि ब्रास जे आहे यांची प्रत्येकाची लांबी रुंदी उंची जी आहे ती आहे 100 मिलीमीटर आहे. त्यामुळे कॉपरचा व्हॉल्यूम जो आहोत कसा काढणार आहोत आपण 100 गुणिले 100 गुणिले 100 हा झाला व्हॉल्यूम कॉपरचा, जी आपल्याला सांगितलं आहे समीकरण प्रॉब्लेममध्ये की क्यूब कॉपर क्यूब आहे. क्यूब म्हणजे काय, ज्याची लांबी रुंदी आणि उंची जी आहे ती समान असते. तसेच ब्रासचा देखील काय आहे क्यूब आहे. आपल्याला या ठिकाणी व्हॉल्यूम मिळाला आहे कॉपरचा. नेक्स्ट, त्याचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे, म्हणजेच काय 1000 सेंटीमीटर क्यूब. मास ऑफ कॉपर क्यूब आपल्याला माहिती आहे की मास इज इक्वल टू व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी किंवा डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. या समीकरणावरून आपण मास काढू शकतो. व्हॉल्यूम मिळाला आहे आपल्याला 1000 गुणिले डेन्सिटी जी आहे ती 8.9 सेंटीमीटर क्यूब होती आपली. या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे डेन्सिटी जी आहे ती ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूबमध्ये दिलेली आहे व आपले सर्व डायमेन्शन मिलीमीटरमध्ये होते. आपण त्याचं रूपांतर आपण केलेलं आहे सेंटीमीटरमध्ये. ओके, G इज इक्वल टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याची व्हॅल्यू किती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 8.9 किलोग्रॅम गुणिले 10 इज इक्वल टू 89 न्यूटन. सेम आपण ब्राससाठी करत आहोत, त्यामुळे आपल्याला ब्रासचे वजन मिळत आहे 85 न्यूटन. आता न्यूटन्समध्ये वजन मिळाल्यानंतर
आपण त्यांची घेणार आहोत मोमेंट. आता टोटल डायग्रामचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण काढण्यासाठी पहिला पाहूया. लेट सी जी ऑफ सेपरेट क्यूब्स जी सी अँड जी सी बी जी बी इज शोन इन फिगर. आता कॉपर बॉडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या ठिकाणी आहे, ब्रास बॉडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. द डिस्टन्स बिटवीन जी सी अँड जी बी इज इक्वल टू 100 मिलीमीटर ऑर 0.1 मीटर. तर जी सी आणि जी बीमधलं अंतर जे आहे ते किती आहे? 0.1 मीटर किंवा 100 सेंटीमीटर, हे 100 mm सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, तर लेट आता हे अंतर 100 का घेतलं आहे? जी सी आणि जी बीमधलं टोटल अंतर आहे साईड 100 मिलीमीटर. ह्या साईडचं अंतर आहे 100 मिलीमीटर. याचा हाफ जो आहे तो हाफ किती असणार आहे? 50. या ठिकाणी 50 असणार आहे व इथून हे अंतर असणार आहे 50. म्हणून टोटल जी सी आणि जी बीमधलं अंतर जे आहे ते आहे 100 मिलीमीटर, म्हणजेच काय? 0.1 मीटर. लेट सी जी ऑफ द टोटल ऑब्जेक्ट बी ॲट जी विच इज पी. आता संपूर्ण ऑब्जेक्टचा जो सी जी आहे तो आपण या ठिकाणी मानूया जो सी जी सी पासून पी या अंतरावरती आहे, किंवा टोटल अंतर जे आहे 0.1 मीटर बी पासून 0.1 मायनस पी. टोटल अंतर आपण हे पी मानलेलं आहे, तर 0.1 मायनस पी अंतरावरती जी बी पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. टेक मोमेंट अबाउट जी. आता जी पॉईंटला आपण मोमेंट घेणार आहोत क्लॉकवाईज मोमेंट. आता आपली जी मोमेंट जी आहे ती घड्याळाच्या काट्याप्रमाणे उजवीकडे मोमेंट घेत आहोत आपण. म्हणून काय आहे? वेट ऑफ बॉडी किंवा ब्रास गुणिले 0.1 मायनस पी. 0.1 अंतर कुठून आहे? इथून इथपर्यंत मायनस पी अंतर घेतलं आपण. हे सगळे वेट ऑफ बॉडी किती आहे? डब्ल्यू बी आपण काढलेला तो होता 85. डब्ल्यू बीचं अंतर वेट किती आहे? ते आहे 85. आपण हे ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूबमध्ये होता आपण आन्सर. आपण 85 न्यूटन घेतलेलं आहे ते आन्सर आता या ठिकाणी. नेक्स्ट अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आता काढत आहोत आपण कॉपरसाठी. कॉपरसाठी ते वजन किती आहे? 89 गुणिले पी अंतर, यात इज 89.5. बाय द प्रिन्सिपल ऑफ मुवमेंट 89 पी इज इक्वल टू 8.5 मायनस 85 पी इक्वेटिंग क्लॉक मुवमेंट अँड अँटी क्लॉकवाईज मुवमेंट. याच्यामधनं पीची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला? तर पीची व्हॅल्यू आहे 49 मिलीमीटर. समीकरण सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळते आहे पीची व्हॅल्यू 49 मिलीमीटर. ओके, या ठिकाणी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चॅप्टर हा समाप्त करत आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर पण भेटू. धन्यवाद.